फेसबुकवर फ्रेंडशिप करून एका महिलेने कृषी अधिकाऱ्यांची तब्बल 56 लाखांची फसवणूक केली आहे। हनी ट्रॅपमध्ये उडून महिलेने फसवणूक केल्याने अधिकाऱ्यांना अखेर जीवन संपवलंय। काय आहे सायबर फसवणुकीचा नवा फंडा, पाहूयात झी 24 तासचा एक स्पेशल रिपोर्ट। फेसबुकवर फ्रेंड, अधिकाऱ्याचा गेम, आमिष दाखवून 56 लाखांनी फसवणूक। कृषी अधिकाऱ्यानं जीवन संपवलं। सायबर गुन्हेगारीनं सध्या चांगलंच डोकं वर काढलंय। नवनवीन शक्कल लढवत सायबर गुन्हेगार नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढतायत आणि त्यांच्या भूलथापांना नागरिकही बळी पडत असल्याचं दिसतंय। तशीच एक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे। फेसबुकवर कृषी अधिकारी असलेल्या प्रशांत पाटलांची एका महिलेसोबत ओळख झाली। महिलेनं त्यांना मैत्रीच्या जाळ्यात ओढलं आणि एका ऑइलच्या व्यवसायात चांगला नफा मिळतो, स्वस्तात ऑइल घ्या आणि भरघोस नफा मिळवण्याचं आमिष दिलं। महिलेवर विश्वास ठेवून पाटलांनी तब्बल 56 लाखांची गुंतवणूक केली। मात्र त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच नैराश्यातून प्रशांत पाटलांनी जीवन संपवलं। त्यांना डिसेंबर 2023 मध्ये फ्रेंड रिक्वेस्ट आली होती पद्मा चिट्टे या महिलेकडून आणि त्यांना व्यापार करण्याचं एक आमिष दाखवण्यात आलं। परदेशामध्ये ते हापको ऑइल पाठवायचं आहे, तुम्ही ते खरेदी करा, आम्ही तुमच्याकडून खरेदी करू असं आमिष दाखवण्यात आलं। त्या खातर त्यांनी सुरुवातीला 1,59,000 रुपये भरले। नंतर पैसे संपल्यानंतर त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला कुरिअरने विदेशी चलन पाठवू, फॉरेन करन्सी, आणि ते कुरिअर पाठवण्याच्या नादाखाली वेगवेगळे कारणं सांगण्यात आली त्यांना आणि त्या कारणांकरता मग हे वारंवार रकमा देत गेले आणि अशा प्रकारे त्यांची 56 लाखांची फसवणूक झालेली आहे। फेसबुकवरच्या मैत्रिणीनं प्रशांत पाटलांना पैसे विविध खात्यात जमा करण्यास सांगितलं। त्यासाठी प्रशांत पाटील यांनी कर्ज काढलं। पैसे देऊनही ऑइल मिळालं नाही, त्यामुळे घेतलेले पैसे परत कसे करायचे या नैराश्यातून प्रशांत पाटलांनी टोकाचं पाऊल उचललं। तणावामध्ये ते खूप आले, टेन्शनमध्ये आले। त्यांचा गुन्हा दाखल करायची आमची प्रक्रिया चालू असतानाच त्या दरम्यान त्यांनी स्वतःच्या राहत्या घरी दिनांक 6/6/2025 रोजी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली। त्यांचा वाचवण्याकरता उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु ते शक्य झालेलं नाही। ही अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। सायबर गुन्हेगारांकडनं तुमची फसवणूक झाली असली तरी त्याबाबत मनमोकळेपणानं बोला, असं आवाहन मानसोपचार तज्ज्ञांकडनं केलं जात आहे। मी आता याच्यातून बाहेरच पडणार नाही आणि मग त्यामुळे आता मी कोणाला तोंड दाखवायला योग्य राहिलो नाही आणि त्यामुळे मी स्वतःचा जीव देऊन टाकला तर बरं होऊन जाईल, अशा प्रकारची टोकाची मानसिकता येते। फक्त मी एवढंच सांगेन, ही एक आर्थिक लेवलवर असो किंवा मानसिक लेवलवर असो, ही तात्पुरती अवस्था असते। आर्थिक प्रॉब्लेम्समधून पण मार्ग काढता येतात, मानसिक समस्यांमधून पण मार्ग काढता येतात। तुमची वैयक्तिक माहिती, OTP कुणालाही शेअर करू नका। अनोळखी व्यक्तीकडनं आलेली कोणतीही रिक्वेस्ट स्वीकारू नका, असं आवाहन वारंवार पोलीस करतात। मात्र तरीही काही लोक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात। त्यामुळे असे गुन्हे रोखण्याचं आव्हान सायबर पोलिसांच्या समोर आहे। सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक।